श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जानेवारी 2026 साठी सिंह राशीचे राशी भविष्य. जानेवारी 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. त्याचबरोबर उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जानेवारी मासिक राशी भविष्य 2026 नुसार सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना काही महत्त्वाचे बदल घडवून आणेल. या महिन्यात आर्थिक आघाडीवर यश मिळेल. महिन्याचा पहिला भाग अधिक अनुकूल असेल, परंतु उत्तरार्ध खर्चात वाढ होणे ही चिंताजनक बाब असू शकते. आरोग्याशी संबंधित बाबींसाठी हा महिना कमकुवत राहण्याची शक्यता आहे, कारण तुमच्या आरोग्याच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आजार होण्याची शक्यता आहेत. वैवाहिक संबंधामध्ये चढ उतार येतील, तरीही तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत काही आरामदायी क्षण घालवण्याची संधी मिळेल. प्रेमाच्या बाबतीत हा महिना चढ उतारांनी भरलेला असेल. नातेसंबंधामध्ये प्रणय आणि प्रेम असेल, परंतु तरीही तणावाची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा महिना आव्हानांनी भरलेला असेल, कारण अनेक समस्या त्यांचे लक्ष विचलित करतील, ज्यामुळे त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना चांगला राहील आणि दुसरी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या बाबतीत काळजीपूर्वक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. घाईघाईने निर्णय घेणे टाळा. कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीचा काळजीपूर्वक विचार करणे चांगले आहे. कामाच्या ठिकाणी करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना चांगला राहण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला 10व्या घराचा स्वामी शुक्र 8व्या घरात, 5व्या घरात बुध, सूर्य आणि मंगळासोबत असेल. 11व्या घरात वक्री गुरु आणि 10व्या घरात शनी यांची त्यांच्यावर पूर्ण दृष्टी असेल, ज्यामुळे नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर हा एक अनुकूल काळ आहे. 13 तारखेला शुक्र, त्यानंतर 14 तारखेला सूर्य, 16 तारखेला मंगळ आणि 17 तारखेला बुध 6व्या घरात असल्याने तुमची नोकरीची परिस्थिती मजबूत होईल. तुमचे काही विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात, परंतु असे असूनही तुम्ही तुमच्या नोकरीत तुमची स्थिती मजबूत करू शकाल आणि यश मिळवू शकाल. व्यावसायिकांनी मोठे निर्णय घेण्यापासून टाळावे. राहू संपूर्ण महिना 7व्या घरात राहील, तर शनी 8व्या घरात असेल. महिन्याच्या उत्तरार्ध सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र देखील 6व्या घरात प्रवेश करेल. म्हणून कोणत्याही व्यावसायिक योजना राबवण्यापूर्वी एखाद्या ज्ञानी आणि अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन घेणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. आर्थिक परिस्थिती. तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल महिन्याचा पहिला भाग आशादायक दिसतो. 11व्या घरात गुरु त्याच्या वक्री स्थितीत असल्याने तुमचे उत्पन्न वाढवेल. उत्पन्नाच्या अनेक स्रोतांसाठी संधी उघडतील. या व्यतिरिक्त शुक्र, बुध, रवी आणि मंगळ देखील 11व्या घरात दृष्टी करतील, ज्यामुळे तुम्हाला अनेक स्रोतांमधून उत्पन्न मिळू शकेल. या काळात तुमच्या आर्थिक परिस्थितीच्या लक्षणीय सुधारणा दिसून येईल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर बढतीमुळे तुमचे उत्पन्न वाढू शकते आणि व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. संपूर्ण महिन्यात 8व्या घरात शनीची उपस्थिती असल्याने काही अनपेक्षित खर्च अपरिहार्यपणे होतील. या महिन्यात शुक्र, बुध, रवी आणि मंगळ 5व्या घरातून 6व्या घरात जाताना आणि 12व्या घरात दृष्टी केल्याने उत्पन्नात घट आणि खर्चात वाढ होऊ शकते. म्हणून आर्थिक समस्या टाळण्यासाठी तुम्हाला तुमचे उत्पन्न आणि खर्च संतुलित करावे लागतील. महिन्याचा पहिला भाग शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल ठरू शकतो आणि यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. आरोग्य. जानेवारी 2026 मासिक कुंडलीनुसार तुमच्या आरोग्याबाबत महिन्याच्या सुरुवातीला शनी आणि गुरु त्यांच्या प्रभावाखाली 4 ग्रह 5व्या घरात आहेत. 5व्या घरात 6 ग्रहांचा प्रभाव असल्याने एकाग्रतेचा अभाव आणि मानसिक ताण वाढेल. तुम्हाला काही बाबीबद्दल काळजी वाटू शकते, ज्यामध्ये तुमची आर्थिक परिस्थिती आणि तुमचे मुले यांचा समावेश आहे. त्याऐवजी तुमच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करा, कारण तुम्ही आजारी पडण्याची शक्यता आहे. पोटाच्या समस्या देखील तुम्हाला त्रास देऊ शकतात. या काळात अपचन, आम्लता आणि वायू त्रासदायक ठरू शकतात. आरोग्याच्या सततच्या समस्या दूर करण्यासाठी संतुलित आहार घ्या आणि भरपूर द्रवपदार्थ प्या. महिन्याच्या उत्तरार्धात 4 ग्रह 6व्या घरातही जातील, ज्यामुळे शारीरिक समस्या वाढू शकतात. तुम्हाला मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका देखील असू शकतो, म्हणून तुमच्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी घ्या. वेळेवर उपचार करून कोणताही गंभीर आजार होण्यापासून रोखता येईल आणि तुम्ही निरोगी आणि रोगमुक्त जीवन जगू शकाल. याची खात्री करण्यासाठी आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. आरोग्याशी संबंधित नवीन दिनचर्या स्वीकारणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रेम आणि विवाह. प्रेमाच्या बाबतीत बोलायचे झाले तर महिन्याच्या सुरुवातीला शुक्र, बुध, सूर्य आणि मंगळ 5व्या घरात असतील. 5व्या घराचा स्वामी गुरु मागे सरेल आणि 11व्या घरात बसेल. 5व्या आणि 7व्या घरावर दृष्टी टाकेल, ज्यामुळे प्रेमविवाह होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. तुमच्या नात्यात प्रेम कायम राहील. तुमच्या एकमेकाबद्दल प्रेमाची भावना असेल. तुम्ही एकमेकांचा आदरही कराल, परंतु काही मुद्द्यावरून तुमच्या तणावाने भांडणे होण्याची शक्यता आहेत. म्हणून तुमचे नाते जपण्यासाठी सावधगिरी बाळगा. जानेवारी मासिक राशीफल 2026 नुसार महिन्याच्या उत्तरार्धात जेव्हा शुक्र, मंगळ, बुध आणि सूर्य 6व्या घरात प्रवेश करतील
आणि फक्त गुरु आणि शनी 5व्या घरावर दृष्टी करते, तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनात पुढे जाण्यासाठी संधी मिळू शकते आणि तुमच्या प्रिय व्यक्तीसोबतचे तुमचे नाते अधिक गोड होईल. विवाहितांसाठी हा महिना चांगला राहील, परंतु राहू 7व्या घरात आणि शनी 8व्या घरात असल्याने आणि महिन्याच्या उत्तरार्धात 6व्या घरात 4 ग्रहांचे प्रवेश असल्याने वैवाहिक संबंधामध्ये काही तणाव आणि संघर्ष निर्माण होऊ शकतो. आरोग्याच्या समस्या तुमच्या जोडीदाराला त्रास देऊ शकतात आणि तुमच्या सासरच्या लोकांशी मतभेद होण्याची शक्यता असू शकते. म्हणून सुरळीत संबंध सुनिश्चित करण्यासाठी या परिस्थितीत संयम बाळगा. कौटुंबिक जीवन. जानेवारी मासिक राशीफल 2026 नुसार तुमच्या कौटुंबिक जीवनात हा महिना चढ उतारांनी भरलेला असण्याची शक्यता आहे. तुमच्या घराचा स्वामी बुध महिन्याच्या सुरुवातीला 5व्या घरातील 5व्या ग्रहाच्या प्रभावाखाली असेल आणि 17 तारखेपासून तुमच्या 6व्या घरात जाईल. 4थ्या घराचा स्वामी मंगळासोबत, यामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात तणाव आणि संघर्ष वाढू शकतो. कौटुंबिक समस्या, मालमत्ता आणि स्थावर मालमत्तेची परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. तुमच्या आईचे आरोग्य देखील बिघडण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हाला त्यांच्या आणि त्यांच्या आरोग्याची काळजी वाटेल. तसेच तुम्ही कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. यामुळे तुम्हाला अनेक क्षेत्रात नुकसान होऊ शकते. म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि कौटुंबिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. महिन्याचा पहिला भाग अजूनही काहीसा अनुकूल असेल, परंतु दुसऱ्या भागात परिस्थिती बदलू शकते. तुमच्या भावंडाशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील आणि ते तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मदत करतील. तसेच महिन्याच्या दुसऱ्या भागात तुम्ही असे काही बोलू शकता जे त्यांना आक्षेपार्ह वाटेल, जे तुमच्या नात्यावर नकारात्मक परिणाम करू शकते. म्हणून तुम्ही सावधगिरीने वागले पाहिजे. उपाय आहेत. तुम्ही तुमच्या बागेत वडाचे झाड लावावे. रविवारी श्री आदित्य हृदय स्त्रोताचे पठण करणे देखील अत्यंत फायदेशीर ठरू शकते. दररोज तुमच्या वडिलांचे पाय स्पर्श करा. उगवत्या लाल सूर्याकडे उघड्या डोळ्याने पहा आणि त्याला पाणी अर्पण करा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशंकर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.